आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। आपण लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करा। प्रणिती शिंदे यांनी घेतला आई वडिलांच्या पराभवाचा बदला, लाखाच्या फरकाने विजय। सोलापूर राखीव मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते। या मतदारसंघातून काँग्रेसच्या युवा आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे आमदार राम सातपुते यांचा 75,000च्या फरकाने पराभव केला आहे। या विजयाने काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी आपल्या आई वडिलांच्या पराभवाचा एक प्रकारे पराभवाचा बदलाच घेतला असेच म्हणावे लागेल। 2004च्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे यांचा सुभाष देशमुख यांनी पराभव केला होता। त्यानंतर 2014 आणि 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुशीलकुमार शिंदे यांचा सलग 2 वेळा पराभव झाला। यामुळे या 2024च्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते। काँग्रेसकडून कोण उमेदवार असणार याचीही उत्सुकता होती। मात्र प्रणिती शिंदे यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळेस 2024ची लोकसभा लढविणार असा निर्धार पत्रकारांशी बोलून दाखवला होता। त्यानुसार 2024च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली। त्यांनी मागील 6 महिन्यांपासूनच सोलापूर मतदारसंघ पिंजून काढला होता। या मतदारसंघातील सर्वच्या सर्व गावांमध्ये त्यांनी भेटी दिल्या आणि आपला प्रचार केला। एकूणच देशातील वातावरण पाहता आणि या मतदारसंघातील तब्बल 5 आमदार हे महायुतीचे असल्याने काँग्रेसला ही निवडणूक सोपी नव्हती। सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली होती। प्रचारामध्ये सुरुवातीला वैयक्तिक पातळीवर टीका झाली, त्यानंतर विकासाच्या मुद्द्यावर आणि शेवटी जातीय मुद्द्यावर प्रचार झाला। भाजपाकडून राम सातपुते हे उमेदवार आल्याने आणि अयोध्येच्या राम मंदिराच्या मुद्द्यावर त्यांचा विजय होईल अशी शक्यता सर्वत्र वर्तवली जात होती। परंतु भाजपने तिसऱ्या वेळी उमेदवार बदलला। यापूर्वीच्या दोन्ही खासदारांनी सोलापूरकरांचा भ्रमनिराश केला। तसेच राम सातपुते यांच्यावर परका उमेदवार टीका झाली होती। प्रणिती शिंदे यांनी सोलापूरची लेक म्हणून सोलापूरकरांना भावनिक साथ घातली। भाजपने शेवटच्या टप्प्यात हिंदू मुस्लिम असा जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला, परंतु सोलापूरकरांना ते मान्य केले नाही। मराठा समाज, मुस्लिम समाज, आंबेडकरी समाज, लिंगायत समाज यांची मते निर्णायक ठरली। सोलापूर लोकसभेच्या मतदारसंघात मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर शहर उत्तर, शहर मध्य सोलापूर, सोलापूर दक्षिण व अक्कलकोट असे 6 मतदारसंघ येतात। त्यापैकी मोहोळ आणि पंढरपूरने तब्बल 1 लाखाचे मताधिक्य प्रणिती शिंदे यांना दिले आहे। या जोरावरच त्यांनी विजय झाला। अक्कलकोट तालुका 10,000 आणि शहर उत्तरने 35,000 मताधिक्य राम सातपुते यांना दिले। लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्ससाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या खेडेगावांमध्ये सुद्धा प्रतिनिधी नेमणे आहे। मुख्य संपादक प्राचार्य डॉक्टर S.K. गायकवाड। संपर्क 9850 36 32 02।